नमस्कार, मी प्रशांत आव्हाड. माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमधून आपलं सहर्ष स्वागत करीत आहात. आज आपण आलेलो आहोत वाडा तालुक्यामध्ये. या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी मूर्ती ही स्थापन केली जाते. तर त्याच पद्धतीने वाडा तालुक्यामध्ये आपण जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून कोणकोणते आपल्या या मूर्ती स्थापन केलेल्या आहे त्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम केले जातात, कोणकोणत्या नियोजनमध्ये काय काय कार्यक्रम केले जातात ते प्रत्यक्षात जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव अजिंक्य अशोक पटेल. मी श्री स्वामी समर्थ कला क्रीडा मंडळाचा नवरात्र उत्सव कमिटीचा 2025चा अध्यक्ष आहे. आम्ही दरवर्षी इथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो, लहान मुलांसाठी, महिलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी. हा नवरात्र उत्सव गेला 33 वर्षे इथे चालू आहे. या नवरात्र उत्सव म्हणजे वाड्यातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव हा इथे असतो. इथे देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आम्ही करतो. तसेच लहान मुलांना नंतर म्हणजे हा आमचा नगर जो जुना आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर, त्या नगरातील नागरिक एकत्र यावे, त्यांच्यातील एकोपा वाढावा आणि त्यासाठी आम्ही हे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. अतिउत्तम सर. सर आपली प्रतिक्रिया. हा जो नवरात्र उत्सव आहे हा श्री स्वामी समर्थ सेवा कला क्रीडा मंडळ हा गेली 33 वर्ष इथे साजरा करत आहेत. आणि ह्या नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की इथे आमच्या नगरामध्ये 12 पगड जातीची लोकं राहतात. वेगवेगळ्या जातीची लोकं एकत्र येऊन इथे एकोप्याने 9 दिवस आम्ही देवीचे मनोभावे सेवा करतो. अतिउत्तम सर. तिथल्या कार्यक्रमांचा आनंद घेतो. महिलांकरता पण विशेष कार्यक्रम इथे राबवले जातात. आणि हा वाड्यातला एकमेव मोठा सगळ्यात गरबा म्हटला तरी वावगं ठरणार नाही आहे. सर आपली आमचं शिवाजीनगर म्हटलं की या ठिकाणी विविध धर्माचे, विविध जातीचे, समाजाची लोकं या ठिकाणी जे राहतात आणि गुण्यागोविंदाने सर्व समाजबांधव एकत्र येऊन या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत अनेक विविध कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी अगदी मोठ्या प्रमाणात केलं जातं. यामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी, मुलांसाठी विविध माध्यमातून बक्षीस रूपाने बक्षीस दिलं जातात. गरबा खेळल्यानंतर अनेक बक्षिसं मंगलराज ज्वेलर्स, अमित रोडगे पाटील आणि अमित रोडगे यांच्याकडनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतं. आणि यावर्षी विशेष असं आम्हाला लाभले आहेत एक अजिंक्य पाटील म्हणून अध्यक्ष, की त्यांनी आज जवळजवळ 1 महिनाभर या उत्सवाची तयारी करण्यासाठी पूर्ण नियोजन करून नियोजनबद्ध कार्यक्रम यांनी केलेले आहेत. आणि हा उत्सव कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता परिपूर्ण झालेला आहे. हेच सगळं आम्हाला मोठं समाधान स्वामी समर्थ कला क्रीडा सेवा मंडळातर्फे आम्हाला खूप मोलाचं वाटतं आहे. आणि खूप मी सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व जे काही मंडळाचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष असो, सचिव असो, उपाध्यक्ष असो किंवा महिला अध्यक्ष असो, सचिव असो, यांनी खूप मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून या ठिकाणी आज शेवटचा आमचा दिवस आहे. काही वेळातच मूर्तीची आम्ही मिरवणूक काढणार आहोत. आम्ही धन्यवाद आपलं तुमचं सर्वांचं. अतिउत्तम सर. तर आपण बघू शकता प्रत्यक्षात आपण इथले आपले जे अध्यक्ष आहेत तसेच जे नियोजक आहेत, सर्वप्रथम म्हणजे त्यांनी जी माहिती दिली ती एकदम उत्कृष्टपणे केलेली आहे. आणि आपल्याला जो एक विविध जातींचं